नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी. माननीय मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत दिले निवेदन. उमरगा तालुक्यात दिनांक 21 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी मोठ्या पावसामुळे काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, डाळिंब आणि नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात घरांचे विद्युत पोल, तारा, फळझाडे, जनावरे यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष बाबा जाफरी, रमेश बिराजदार, भीमा स्वामी, शमशुद्दीन जमादार, सुभाष गायकवाड, नेताजी कवठे यांनी नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिनांक 22 रोजी निवेदन दिलं आहे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उमरगा तालुक्यात दिनांक 21 रोजी काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, डाळिंब, नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात अचानक जोराचे वादळी वारे आणि मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बहुतांश घरांवरील पत्रे उडून गेलेले आहेत. वादळामुळे ठिकठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावांना जोडणाऱ्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक आणि दळणवळणाचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रामुख्याने आंब्याच्या बागा, पपई, इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतातील जनावरांच्या चाऱ्याच्या कडव्याच्या बनिमी, शेतकऱ्यांचे शेड यांचेही मोठं नुकसान झालेलं असून यामध्ये काही जनावरे गंभीर जखमी झालेली आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले असून ते पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत. तरी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल घेऊन झालेल्या सर्व नुकसानीचे शासकीय स्तरावर त्वरित आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर मंजूर करावी असे निवेदनात म्हटलेलं आहे. यावेळी अशोक जाधव, मनोज देशपांडे, व्यंकट बिराजदार, आनंद नागणे, फैयाज पठाण, कलेश्वर जाधव, रमेश राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी आदिनाथ भालेराव, उमरगा, लोहारा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.